तुम्ही विसरून गेला तर काय होणार आहे का? नाही हरणार आहे, दुसरं काय होणार आहे? मला जाम आनंद होतो. आम्ही सेमी फायनल पर्यंत पोहोचले आणि मी या टीमचे कॅप्टन आहे. तर गाईज आता तुम्ही माझी फिल्डिंग बघा, बॅटिंग बॉलिंग भेटेल ते मला माहिती नाही. मित्रांनो बाई तयार होत आहे, स्पृह बाई तयार होत आहे आज. गाईज आताच फायनलला हरून आले आणि जीवाबाईचा बर्थडे मला दाखवलं, बोललोच होतो. जीवाबाईचा बर्थडे होता आणि वाट त्याने लावलेली आहे, पण काय करणार आता. फायनल 21 रन दिले, ते पण लिहिलेलं आहे मी. छोटा खेळाडू आहे, बिरवाडी टीम कडून बिलॉंग करतोय, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. मैदान आपण जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती असेल विश्राम. हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग। आज हम जा रहे हैं हमरापुर मैच खेलने के लिए। अब बज गए 9:30, निकल गए हैं घर से, सब लोग गए हैं आगे, हम लोग भी अभी जा रहे हैं। तो जाके ग्राउंड पे आपको राइट मिलता हूँ क्योंकि टाइम भी बहुत हो गया है। तो चलो गाइस जा रहा हूँ, बाय बाय। गाइस पेट्रोल टाकत आहे, काय करणार, परिस्थिती वाईट आहे। 420 पेट्रोल। भाई जहाँ पे नाश्ता करने के लिए है और जीवा भाई ने लिया है रेडबुल। भाई एक रेडबुल देना, और वड़ा पाव उधर रखा है, देखते हैं अभी। वड़ा पाव भी लिया है ना भाई? हाँ भाई, सबको आज मेरे तरफ से पार्टी। जीवा भाईकडून सगळ्यांना पार्टी आहे आज, कारण का जीवा भाईचा बर्थडे आहे। सगळ्यांनी कमेंटमध्ये विश करा, कमेंट बॉक्स पूर्ण भरून टाका, जीवा भाईला हॅपी बर्थडे विश करा सगळ्यांनी। रेडबुल दे ना, एक रेडबुल चल बघ, लावलेला आहे ना, काय नहीं शोला है यार, क्या यार। तो चलो गाइस अभी निकलते हैं अपन, मोस्टली निकल ही गए हैं। जियो भाई अभी क्या लेने वाले क्या मालूम नहीं। चलो गाइस बाय बाय। गाइस अभी पहुंच गए ग्राउंड पे, सब रेडी है। मैच आपली आता मॅच लागणारच आहे। छोटा भाई भी आहे, 25 ची गरज आहे। छोटा भाई आहे आपला। मित्रांनो आपला छोटा भाऊ स्पृह तो पण आलेला आहे। आज तू पण इन आहे, मी ऐकलं आज तू पण खेळणार आहे का? हो, मग काय करणार आहे, बॅटिंग का बॉलिंग? मी फिल्डिंग। कुठे विकेटच्या मागे? पण मी तर ऐकलं टार्गेट सेट केलं गेलं आहे। माझं तोंडाने केलं, तू मला तुझ्या हाताने खेळता नाही। इथे गणेश पाडसाच्या बॅट मधून पहिला बॉल आणि गणेश पाडसा इज ऑन फायर। बॉल तर गाईज आणि 17 ची गरज आता होती, तुम्ही माझी 10 आल्यात। फिल्डिंग बघा, बॅटिंग बॉलिंग भेटेल ते मला माहिती नाही। आज आपला स्पृह पण इन आहे का रे टीम मध्ये? मला तरी वाटतं आज स्पृहचा पहिला डेब्यूट आहे, पहिल्यांदा आपला साहित्य बिरोडी टीम मध्ये खेळणार आहे। मित्रांनो बाई तयार होत आहे, स्पृह बाई तयार होत आहे आज आगमन झालंय। विथ शूज। दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पहिला मैच 1 साइड जीत गए। हाँ उनका जिंकले, पण हालत खराब झाली मित्रांनो। देख सकते हो आप क्या 40 हालत हुई है। सिलसिले रेस तो टापा। अभी जीत तो गए, पर जियो भाई ने आज हम लोग को पार्टी दी है। जियो भाई का बर्थडे है तो वड़ा पाव का पार्टी दिया जियो ने, सस्ते में निपटा दिया भाई, सस्ते में निपटा दिया है। खाली 200 रुपये खर्च किया भाई ने। मला आज आपल्या टीममध्ये साहित्य बिरोडीमध्ये डेब्यूट झाला आहे एका प्लेअरचा। स्पृह काय वाटतं तुला, कसं? आणि तू एक कॅच पण घेतला, एवढा भारी कसा काय घेतला कॅच? तो कसा काय बसला आता तुझ्या? बसला कसा तरी, कसं तरी माझा तू रोज येईल का मॅच खेळायला, जेव्हा मॅच असेल तेव्हा? शाळा असली तर नाही ना, शाळा असली तर नाही ना असं। आणि शूज कोणाचे घातलेले तू शूज? माहित नाही, पण त्यांनी दिलेले मला। असं। तर मित्रांनो आजचा ग्राउंड 1 नंबर होता, म्हणजे टॉप क्लास ग्राउंड होता। तर तुम्ही बघू शकता अक्षय दादाच्या बुटाची हालत बघा काय झालं। एवढा भारी ग्राउंड होता ना, सांगूच नका। आता काय वाटतं तुला आजच्या ग्राउंड बद्दल? ग्राउंड तर 1 नंबर होता। या बुटाची हालत झाली, त्याला काय काय करायचं?
नाही आता काहीतरी जुगाड लावू आपण फेविक्विक लावून. दोघं जण गेलेत का रे फेविका आता नाही? फेविक्विक लावू आणि रात्री ती बुटं इकडेच विसर्जन करून टाकू. हा इकडे विसर्जन करू. पिण्यापुरती बनवून त्यांना. पण मित्रांनो गरमीमुळे हालत खराब झालेली आहे पूर्ण. म्हणजे असं वाटतच नाही का थंडी लागेल किंवा काय. पूर्ण गरमी. काळा अजून बघू शकता सार्थक राहा किती काळा झालाय. अरे पसीना आ गया हात. हालत खराब हो गई. काळा तर अगोदरच होता पण अजून काळा झाला तो. काय झालं? अशी व्हाईट टी शर्ट घातला दिसतो नाही तर ब्लॅक टी शर्ट घातला दिसला पण नसता. तर जीवाचा आज बर्थडे तर खास जीवाने फ्रुट्स आणलेत सगळे खातात. फेविक आणले हे फेविक आणलं का ना भाई? माझा कसं काय खेळणार? वाट लावली. आपली सेकंड मॅच लागलेली आहे शिरगाव बरोबर. आता फिल्डिंग आहे आपली पहिले तर बघू कसं काय होते. शिरगाव आपल्या इकडूनच टीम आहे आणि आपला बाबू पण या मॅचला पण इन आहे तयारी करत आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण सेट झालेला आहे का गॉगल टोपी वगैरे घालून. चेंडू 12 धावांना. चला 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. क्रितेश आणि निकुंज 2 ओव्हरची मॅच आहे. हेच आपल्याला पाहायला मिळेल. 12 कमॉन यार भाई. एकदा बिरबाडी 6 धावा. ओ मॅच फिनिश. शाबाश किदे. मैच विन. सेकंड मैच विन झाले. बारूद से निकली हुई गेंद उसे मैच फिनिशर क्रिकेट भरत कहते हैं. मस्त वेल प्लेड मित्रांनो. मस्त. कॅप्टन कसा वाटला? जिंकले 2 राऊंड जिंकले. आता 3रा राऊंड लागेल तेव्हा टॉस पडा तुला जायला लागेल. परत टॉस जिंकणार नक्की. कॅप्टन आहे बिरवाडीचा. पहिलीच मॅच कॅप्टन. कॅप्टन 12वा प्लेअर हो. कॅप्टन नाही रे कॅप्टन आहे. टॉस पडा तोच जातो. 2 मॅच जिंकले तर काय पोरांचा ॲटिट्यूड आहे बघा ना. कसे आले जसे का सावकार यांनीच मॅच जिंकवली. काय जीवा 2 मॅच जिंकले तर जसे काय यांनीच मॅच जिंकवली. सावकार सारखे यायला लागले. काय बोलणार यार. काय जीवा तर कॅच एक नंबर डाय. दीपूचा माझा कॅचचा काय मी घेतोच कॅच. त्याला जजमेंटच नाही रे. तो कॅच टाकणारच शेवटी. जजमेंटच नाही लगेच आहेत जीवा. काय बोलणार. त्याच्यामध्ये बॉलरची इज्जत जाते. मग. चौका जातो भाई. परत 6 मारली तर वाट लागते. त्याला बोलला मी काय बोलू. त्याला सांगितलं मी नाही टप्पा पडला ना का बॉल काय उडतो. अरे पुढे पडला दीपू. केच बोट संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या टीमचं देखील आपण करूयात कौतुक. चला इथे टॉस जर का आपण पाहिला तर दिप्तेश दुसरी मॅच लागलेली आहे. सेमीफायनलची मॅच. सार्थक काय बोलतो. 2 ओव्हरमध्ये आपला किती रन झाला पाहिजे? 25. श्रेष्ठ गाई करा. चला देवनार टीमना विनंती असेल आपण फिल्डिंगची विवर 2 ओव्हरमध्ये आपला रन किती झाला पाहिजे? फिल्डिंग सजवा. 2 बॅटर देखील मैदानाच्या आत 50 रन. होऊ शकतात नाही 50 नको. थोडा फार अजून कमी. 40 40 30 मग मामाला सांग 6 मारायला. वाढतील ना. निकुंच्या मामा. ठीक आहे. त्या मित्रांनो मग पहिली आपली बॅटिंग आलेली आहे. आहे. क्रितेश गाई करा. स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला निकुंज राऊत. सामन्याला देखील पाहू शकता होते सुरुवात. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहिलं तर क्रितेश खरत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर साहिल. नॉन स्ट्रायकर इंडवर आपण पाहू शकतो तर निकू आपल्याला पाहायला मिळतोय. कमॉन किती. सामना इथे प्ले होतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. गोलंदाज आपल्याला मिस्टर देवनार टीम कडून पाहायला मिळतोय. साहिल रायटम ओव्हर द विकेट ना पहिला बॉल. शाबास किती. शाबास किती. पहिल्याच बॉलवर आपण पहिला षटकार पाहायला मिळाला. बघा महिला वर्गांचं देखील षटकारानं स्वागत केलंय. दुसरा चेंडू. ओहो यावेळेस बघा साहिल देखील मैदानाच्या आतमध्ये ना ईट का जवाब पत्थर से देते हुए. चांगला बॉल टाकला. कारण की तू शेर है ना तो भाई 1.25 शेर हो. कि जितना बड़ा संघर्ष है ना उतनी बड़ी जीत.
बरोबर आहे खेळतो, बरोबर आहे. 2 बॉल 7 झालेत. कमॉन निको. मध्ये संपलाय. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकता 7 धावा धापलकावर पाहायला मिळाल्या. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड केलंय. नो मॅच लाईन. शाबास निको, 1 बॉल सेट टप्पा अखेर सीमा पार. शाबास निको. 4 धावा. गुड शॉट निको. लास्ट चेंडू 17 धावा. सो मच. वेलकम बॅक. काय धावा फटके खेळले गेलेत. 5 बॉल आणि 17 धावा. बघा कृतेश करंद एक षटकार टोकला, एक सिंगल काढली, त्यानंतर चौकार 0 आणि षटकार. निकू करीत हाताळलेला बॉल. सुपर बॉल. कृतेश करंद थांबा दर्शवलाय करकी. यानंतर कृतेश करंद एक मार किती आहे 2 मध्ये. वेलकम बॅक. 3 बॉल आणि 23 धावा धापलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका फसला. दोन धाव. किती धाव? दोन फिल्डर. वाह, काय झेल कॅरी केलाय जिग्नेशनं. लाजवाब. मस्त. एक चांगला गोलंदाज म्हणून जिग्नेशची सध्या तरी आपल्याला ओळख पाहायला मिळते. शॉटमपूलचा बॉल होता. त्या हातातच गेलो. 3 मैदानाच्या आतमध्ये कृतेश करत असताना तर या बॉलला आर पार. गाइस 1 साइड थर्ड राउंड जीत गए. अभी सेमीफायनल मॅच लागेल. आता सेमीफायनलची मॅच लागेल, तर बघूया कसं काय आहे, कारण का संध्याकाळचा टाइम पण झालेला आहे. बघू कसं होतं. सेमीफायनल मॅच दिप्तेश आणि आपला कॅप्टन आहे इकडे बाबू. सई एकता बिरवाडी आणि बोथ टीमचा कॅप्टन पाहायला मिळते. तर दिप्तेश इलेव्हन, साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात बोथ टीम पाहायला मिळते. तो छोटा खेळाडू आहे, बिरवाडी टीम कडून बिलॉंग करतोय, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. तर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतो आशिष. 5 बॉल. लास्ट मॅच सेमीफायनल मॅच. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना चालतील. पहिला बॉल यावेळेस ऑन साइड. शाबास वेगावर स्वार करत असताना चेंडू सरळ निघून जातो. शाबास किती. चौकार. गुड शॉट. 4. यावेळेस क्रॉस पॅडचा वापर केला होता, ज्या ठिकाणी पाहायला मिळेल. या बॉलवर देखील एकंदरीत पाहू शकताय. तर फक्त आणि फक्त एक सिंपलच्या टीम विरुद्ध खेळले. क्रॉस पॅडचा वापर केलाय. धाव. पाहायला मिळतोय. किती. म्हणजे पहिल्या दुसऱ्या क्रमांकाकरिता तो देखील खेळेल. धाव. 2 धाव. 3 अरे 3 निघूया. लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा तर आल्या आणि मायबाप आपण जागेवर उभं राहायचंय. सर्वांना विनंती असेल विश्राम स्थितीमध्ये थांबा. सर्व विश्राम स्थितीमध्ये असतील. चला फायनलचा मुकाबला होतो आणि टॉस देखील केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेब आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये साहेब यांच्या शुभ से कॉइन स्पिन केला जात आहे. छप्पा पहिल्या क्रमांकात सगळेजण उतरले. फायनल मॅच चालू आहे, सगळेजण उतरले बघा. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फायनलला हरलेले. माझीच चुकी करते हरलो. फायनलला हरले गाईज. चांगला परफॉर्मन्स होता जीवाचा, पण काय करणार. फायनल मॅचला थोडा खराब काय रे जीवा होते. फायनल मॅचला काय आहे, काय फरक पडणार आहे. तुला 20 रन गेला तर काय होणार आहे. ते पण अंधेऱ्यामध्ये, या अंधेऱ्यामध्ये 20 रन गेला तर काय होणार आहे का. नाही हरणार आहे. दुसरं काय होणार आहे सांग. अरे जीवा सर्व टुर्नामेंटला बॉलिंग चांगली टाकून या लास्टची सर्व टुर्नामेंटला चांगली टाकलेली. त्याने 1 ओव्हरची मॅचला फक्त 15-15 रन द्यायचा. तो जास्त नाही द्यायचा, फक्त 15-15 रन द्यायचा. ती त्याची बॉलिंग चांगली. फायनल मॅचला त्याने 1 ओव्हरमध्ये या अंधेऱ्यामध्ये बघू शकता त्याने फक्त 20 रन दिलेले, जास्त नाही, फक्त 20 रन दिलेले. तर चांगली बॉलिंग टाकली त्याने आणि फायनलला हरले. आपण दाखवतो तुम्हाला काय होतं. ट्रॉफी घ्यायला चाललं आपल्याला पाहायला मिळते आणि ही ट्रॉफी मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय ही ट्रॉफी सन्मानित करायची आहे. एका सर्वटांचा गजल मला जाम आनंद होतो.
आम्ही सेमी फायनल पर्यंत आणि पोहोचले महत्वाचा मुद्दा आणि मी या टीमचा कॅप्टन आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आली होती. एकदा त्यांच्याकरिता जोरदार फोटोशूट यांचा सुद्धा सत्कार केला जाते या ठिकाणी. सर्व आयोजक त्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली. सर्व आयोजकांनी सुद्धा तर मित्रांनो जीवाबाई बेस्ट बॉलर होताच आणि ऑलवेज राहणार जीवाबाई. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो का फायनलला पण हरले आणि एन्जॉयमेंट भरपूरच केली. बघू शकता सगळेजण राडा केला, सगळ्यांनी नाचले. जीवाबाई तर जास्तच नाचला कारण का त्याला बेस्ट बॉलर भेटला आज. बर्थडे गिफ्ट पण भेटला जीवाला, ते पण टनाटन टापरा भेटला जीवाला टनाटन. तर मित्रांनो आता आपली गाडी पंक्चर झालेली आहे, तर आता पंक्चर काढतो आणि आधी निघतो. आता मनोरला जाऊन डायरेक्ट खाणार आहेत आम्ही, तर जाऊन डायरेक्ट मनोरलाच भेटतो. चला गाईज, बाय बाय. मित्रांनो बघा गाईज सब लोग आए खाना खाने के लिए. देखो आता टेस्ट कसे आहे? एक नंबर टेस्ट आहे. बाप टेस्ट आहे. गाईज मी बघू शकता तुमचं झालं जेव्हा काय काठीचं आहे का नक्की कसलं समजत नाही. गाईज आताच फायनलला हरून आले आणि जीवाबाईचा बर्थडे मला दाखवला, बोललोच होतो. जीवाबाईचा बर्थडे होता आणि वाट त्याने लावलीच आहे, पण काय करणार आता. फायनल 21 रन दिले. फायनल 21 रन दिले, ते पण लिहिलेलं आहे मी. जीवासाठी पण गिफ्ट आणला आहे. जीवासाठी हा गिफ्ट आहे. एकदम नावाची रूम मध्ये आणि काय एकदाच मारू जीवाला. तुम्हाला केक बद्दल काय वाटतं तुम्ही बघा आणि कमेंट मध्ये सांगा. 21 रन त्याने दिलेले आहेत आज, तर आम्ही 21 रनचा काहीतरी वाटला पाहिजे म्हणून. सोड चला राहू दे. चला, चला. चल वाकला. ले जीवा ले. जाऊ दे जीवा.